इनर मॅग्नेट या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे आपण शिकणार आहोत विचारांना कृतीत आणि स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करणं. आज मी तुमच्यासाठी ना खूप सुंदर असा टॉपिक घेऊन आलेली आहे. तो प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो. तो कोणता असा प्रश्न आहे? ते म्हणजे पैसा कमवण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागतो का? काय वाटतं? खरंच खूप स्ट्रगल करताय ना? तरी हवा तितका पैसा कमवू शकत नाहीये. तुम्हाला खूप स्ट्रगल केल्यावरच पैसा तुम्ही कमवू शकता, असं मनामध्ये तुम्ही ठाम करून ठेवलंय का? की पैसा कमवण्यासाठी ना खूप कष्ट करावं लागतं. स्ट्रगल केल्याशिवाय माझ्याकडे पैसा येऊ शकत नाही. जर काहीतरी काळा व्यवहार मी केला, तरच मला हवा तितका मी पैसा कमवू शकतो किंवा हवी तशी लाईफस्टाईल मी जगू शकतो. असं मनामध्ये फिक्स करून ठेवलंय ना, असंच माइंडसेट बनवून ठेवलेलं आहे. पण हे चुकीचं आहे. हवा तितका पैसा कमवण्यासाठी आणि हवी तशी लाईफस्टाईल जगण्यासाठी खूप सारं स्ट्रगल करावं लागत नाही. ही तुमच्या मनाने तुमच्या मनाला दिलेली अफर्मेशन असते, की खूप सारा पैसा कमवायचा असेल, तर स्ट्रगल करावा लागतो. हे खरंच खूप चुकीचं आहे. पैसा तुमच्याकडे येतच नाही किंवा आला तरी टिकत नाही. त्याचं एकच रिझन आहे. ते म्हणजे तुमचं रिलेशन तुमच्या पैशासोबत कसं आहे. जर तुमचं रिलेशन पैशासोबत व्यवस्थित नसेल, तर तुमच्याकडे पैसा येत नाही, आला तर तो टिकत नाही. रिलेशन खराब आहे म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टी खरेदी करता किंवा पैसा खर्च करता, तेव्हा तुम्ही खूप निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करता. पैसा माझ्याकडचा जात आहे, पैसा कमी होत आहे, पैसा माझ्याकडे राहतच नाही, पैसा ब्ला 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 खूप साऱ्या निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करत असता. जेव्हा पैसा तुमच्या हातातून जाता ना, तेव्हा खूप निगेटिव्हिटीने तो तुम्ही पाठवता. मग पैसा तुमच्याकडे येताना कसा बरं येणार आहे? तो नक्कीच तुमच्याकडे येणार नाहीये. पैसा जर तुम्हाला वाटत असेल ना तुमच्याकडे आनंदाने यावा, आल्यावर टिकावा, तसा ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत, ज्या खऱ्याच खूप गरजेच्या आहेत, तुम्हाला त्यातून आनंद मिळणार आहे, तिथे पैसा खर्च करताना आनंदाने खर्च करा. कारण जेव्हा तुम्ही हे एनर्जी क्रिएट करता ना, प्रत्येक थॉटमध्ये, प्रत्येक वर्ड्समध्ये एनर्जी असते. एनर्जीमध्ये फीलिंग्स असतात आणि त्या एनर्जी, फीलिंग्स, वर्ड जेव्हा तुमच्या पैशासोबत अटॅच होतात ना, तेव्हा ते पैसे एकतर तुमच्याकडे यायला लागतात किंवा जायला लागतात. मग तुमच्यावर ते डिपेंड आहे, की तुम्ही पैशासोबत कशी एनर्जी क्रिएट करणार आहात, तुमचं रिलेशन पैशासोबत कसं बनवणार आहात. हे झाला एक पॉइंट, की तुम्हाला पैसा खरचताना किंवा पैसा तुमच्याकडे जेव्हा असतो, तेव्हा त्याची रिस्पेक्ट करा. कुठेही खर्चू नका. ज्या गोष्टी गरज नसते तिथे सुद्धा आपण पैसे खर्चतो. नको त्या लोकांना पैसे देतो. जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो ना, खरं तेव्हा तुम्ही व्हॅल्यू करत नाही. हवा तितका पैसा न विचार करता खर्चही करायला लागतो. म्हणून तो पैसा आपल्याकडे येत नाही. जर आपण त्याला रिस्पेक्टच देत नसेल, तर तो पैसा येत नाही, तो टिकत नाही. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल करावा लागतो. जेव्हा तुम्ही ईझी वेने जर तुमच्या माइंडला सांगितलं, की मला हवा तितका पैसा मी इझिली कमवू शकतो आणि तो टिकवू शकतो किंवा कायमस्वरूपी माझ्याकडे ठेवू शकतो. जशी मला लाईफस्टाईल जगायची आहे, तशी मी जगू शकतो. कारण माझ्या पैशांमुळे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पैशाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी द्यावी लागते, त्याची रिस्पेक्ट करावी लागते. तेव्हाच जास्त स्ट्रगल न करता तुम्ही पैसा कमवू शकता. आता हे तुम्हाला रिझन समजलं पैसा का तुमच्याकडे येत नाही, आला तरी का टिकत नाही. जर तुम्हाला ईझी वेने पैसा कमवायचा असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? मी तुम्हाला खूप सुंदर अशी एक टेक्निक सांगणार आहे. ती टेक्निक आहे होओपोनोपोनो टेक्निक. ह्यामध्ये 4 असे वाक्य असतात. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. हे 4 सेंटेन्स जेव्हा तुमच्या पैशाला तुम्ही बोलता, जसे की डिअर मनी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुझ्या बाबतीत मी आजपर्यंत कळत नकळतपणे भरपूर चुका केलेल्या आहेत. जेव्हा माझ्याकडे पैसे होते, तेव्हा मी त्या पैशाची व्हॅल्यू केलेली नाही. नको त्या लोकांना मी पैसा दिला, नको तिथे खर्च मी केलेला आहे. आणि आता पैसा नसल्यामुळे या प्रत्येकाची जाणीव मला झालेली आहे. आणि त्यामुळे यानंतर मी माझ्या पैशाची कधीच डिसरिस्पेक्ट करणार नाही. कधी निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करणार नाही. सो प्लीज माझा पैसा मला माफ कर. आणि थँक यू सो मच. माझ्या आयुष्यात मला जितका पैसा हवा होता, तितका पैसा मला भेटलेला आहे आणि मी खूप आनंदाने जीवन जगत आहे. आणि यासाठीच माझं माझ्या पैशांवरती प्रचंड प्रेम आहे.
तुम्हाला वाटत असेल, मॅडम 4 सेंटेन्स सांगितलात, पण हे एक्स्ट्रा जे एक्सप्लेनेशन दिलात ना, हे रोज आम्ही कसं बोलायचं? हे का बरं इतकं एक्सप्लेनेशन तुम्ही देत आहात? लॉ ऑफ अट्रॅक्शनचा रूल आहे, जोपर्यंत तुम्हाला फील होत नाही, तोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करू शकत नाही. हे एक्सप्लेनेशन जेव्हा आपण देतो ना, झालेल्या प्रत्येक चुकांची तुम्हाला जाणीव होते. जाणीव झाल्यानंतर तुम्हाला ते फील व्हायला लागतं. तुम्ही सॉरी का म्हणत आहात? सॉरी म्हणायचं काय रिझन आहे? तुम्ही थँक यू का म्हणत आहात? त्याचंही रिझन आहे. जेव्हा आपण जास्त एक्सप्लेन करतो, तेव्हा जास्त आपल्याला फील होतं आणि फील झाल्यामुळे खूप इझिली हव्यात का पैसा तुम्ही कमवायला लागता. तशी एनर्जी क्रिएट होते, तशा भावना क्रिएट होतात. आणि त्या सगळ्या एनर्जी, भावना आपल्या पैशासोबत अटॅच होतात आणि पैसा आपल्याकडे यायला लागतो. ही अफर्मेशन खूप इझी आहे, खूप इफेक्टिव्ह आहे. जर तुम्हाला स्वतःहून अफर्मेशन बनवता येत नसेल, तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. आपण पर्सनली अफर्मेशन बनवून देत असतो. जे काही तुमच्या पैशाच्या बाबतीत प्रॉब्लेम्स आहेत, जे काही इंटेन्शन आहे तुमचं, की तुम्हाला किती पैसा कमवायचा आहे, ते सगळं आपण त्या अफर्मेशनमध्ये ॲड करतो आणि तसा व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करतो. 2 गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. पैसा तुमच्याकडे का येत नाही? त्याचं रिझन काय आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला विदाऊट स्ट्रगल करता, जास्त स्ट्रगल न करता तुम्ही पैसा कसे कमवू शकता याचं रिझन भेटलेलं आहे. एकतर तुमच्या पैशासोबत रिलेशनशिप चांगलं ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे होओपोनोपोनो टेक्निक तुमच्या पैशासाठी यूज करा. तुम्ही स्वतः बघाल तुम्हाला असंख्य असे रिझल्ट तुमच्या पैशामध्ये दिसायला लागतील. आपल्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांना काही दिवसांमध्येच खूप साऱ्या गोष्टी मॅनिफेस्ट झालेल्या आहेत. जर तुम्हाला क्लास करायचा असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पैशाबद्दलचे तुमचे जे निगेटिव्ह थॉट्स आहेत, जे निगेटिव्ह माइंडसेट बनवलेलं आहे आणि पैशामुळे जे काही तुम्ही दुःख जगत आहात, लाईफमध्ये स्ट्रगल करत आहात, ते काही दिवसांमध्ये पूर्ण नाहीसं होऊ शकतं. फक्त तुम्हाला छोटी ॲक्शन करायची आहे. समोरून तुम्हाला सपोर्ट करणारे खूप लोक आहेत. फक्त थोडी ॲक्शन घ्या आणि मग बघा तुम्हाला हवी असणारी लाईफस्टाईल होईल. तुम्ही खूप आनंदाने, इझिली जगणार आहात. कारण युनिव्हर्स तुमच्या सोबत आहे. तुम्हाला हव्या त्या गोष्टी खूप इझिली देणार आहे. या व्हिडिओतून तुम्हाला तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील, अशी आशा व्यक्त करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक यू सो मच. माझ्या चॅनलवर व्हिजिट केलात, इतका सुंदर व्हिडिओ तुम्ही पाहिलात आणि या व्हिडिओचा तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार आहे. याच्यातून तुम्हाला सक्सेस भेटणार आहे. थँक यू सो मच. थँक्स अ लॉट.